आज माझ्या मुलाला मोमोज खायची क्रेविंग झाली होती. त्याने फरमाईश केली ब्रेकफास्टमध्ये त्याला मोमोजच हवे. सकाळपासून माझ्या मागे लागला होता. मग काय तर मुलाची फरमाईश पूर्ण केलीच पाहिजे. मग ठरला बेत मोमोजचा. तुम्हाला तर माहिती आहे मैदा इज नॉट गुड फॉर हेल्थ. मग मैद्याच्या रिप्लेसमेंटमध्ये काय तर हे हेल्दी ऑप्शन रव्यापासून बनवलेले मोमोज. बघूया चला. स्टफिंगसाठी पनीर किसून घेतले आणि कांदा बारीक चिरून घेतला, लसूण बारीक चिरून घेतलं, आले बारीक चिरून घेतली. त्याच्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकली, चिरलेले आलं, चिरलेला लसूण, थोडासा चाट मसाला, थोडासा ब्लॅक पेपर, मीठ आणि थोडंसं लाल तिखट असं सगळं स्टफिंगमध्ये एकत्र छान एकजीव करून घेतले आणि थोडासा सॉस टाकला टेस्टसाठी. त्याच्यानंतर डोसाठी बारीक रवा, थोडंसं मीठ, थोडंसं ऑइल आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये सॉफ्ट डो तयार करून घेतला. डो 10 मिनटासाठी रेस्टला ठेवला. रेस्ट झाल्यानंतर छान अशी बारीक पातळ अशी शीट्स तयार करून घेतले. मोमोजचा शेप दिला. तुम्ही हवा तो मोमोजचा शेप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर 10 मिनटासाठी स्टीम करून घेतले. माझ्याकडे स्टीमर अवेलेबल नव्हता तर मी इडलीच्या कुकरमध्ये मोमोज स्टीम करून घेतले. हे खूप दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत ना तेवढे खायला खूप छान टेस्टी होतात. नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडेल.